नमस्कार, मेरा नाम दीपा है, सह शिक्षिका श्री सिद्धरामेश्वर प्रौढ़शाला चिकजाजूरू ಹೊಳಲ್ಕೆರೆ तालुक चित्रदुर्ग जिला। तो आइए आज के ऑनलाइन क्लास के लिए सभी लोगों को स्वागत है। मैं आज 10वीं कक्षा के 8वीं कक्षा के और 9वीं कक्षा के संबंधित सभी व्याकरणांश नहीं, कुछ व्याकरणांश की ओर आपको उसको समझाने की कोशिश करने जा रही हूँ। प्रमुख रूप से 10वीं कक्षा के बच्चों के लिए भी है, मगर इसे 9वीं और 8वीं कक्षा के बच्चों को भी इस विषय के बारे में जानकारी भी हासिल करना है। तो इसलिए 8वीं 9वीं 10वीं सभी बच्चों के लिए मैं इस ऑनलाइन क्लास के लिए स्वागत कर रही हूँ। अच्छा, चलिए अब हम शुरू करेंगे व्याकरण। अगर हमें एक भाषा को सही ढंग से बोलना है या सीखना है तो उसके लिए व्याकरण की सही ढंग से रहना है। व्याकरण की नहीं है तो हम उसका सही ढंग से पढ़ नहीं पाते, सीख नहीं पाते। तो आइए व्याकरण को शुरू करेंगे। तो प्रेरणार्थक क्रिಯೆ ಏನಂತಂದ್ರೆ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಕ್ರಿಯೆ ಅಂತಂದ್ರೆ ಪ್ರೇರಣೆಯನ್ನ ಕೊಡುವುದು, ಪ್ರೇರಣೆಯ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡುವುದು। क्रिया का वह रूप जिससे कर्ता स्वयं कार्य ना कर किसी दूसरे को कार्य करने के लिए प्रेरित करता है, उसे प्रेरणार्थक क्रिया कहते हैं। ಏನಂತಂದ್ರೆ ಕ್ರಿಯೆ ಯಾರು ಮಾಡ್ತಿರ್ತಾರಲ್ಲ ಅವರು ಸ್ವತಃ ತನ್ನ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಿಕೊಳ್ಳದೆ ಇನ್ನೊಬ್ಬರ ಕೈಯಲ್ಲಿ ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಲು ಪ್ರೇರಣೆಯನ್ನ ಕೊಡ್ತಾರಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ प्रेरणार्थक क्रिया ಅಂತ ಕರೀತಾರೆ। सो प्रेरणार्थक क्रिया में मूल कार्य रहता है, उसमें 2 भाग किए जाते हैं, एक प्रथम प्रेरणार्थक रूप, द्वितीय प्रेरणार्थक रूप। सो क्या है कि ಈಗ ಕ್ರಿಯೆನ ಯಾರು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾನ ಸೊ ಅವನು ಹೇಳ್ತಾನೆ, ನೀನು पहले ये पानी पीता है, अब वो बाद में वो क्या है बोलता है कि उसके मित्र को पानी को पिलाता है और बाद में कहता है उसे पिलाओ, पानी को पिलवाना, उस लड़के को पानी को पिलवाना। यहाँ पर क्या हुआ, पहला जो है मूल क्रिया होता है और पहला प्रेरणार्थक रूप अब में पीना, वो पिलाना, और दूसरा प्रेरणार्थक क्रिया क्या होता है, पिलवाना होता है। इसी तरह अब करना, ಈಗ ಯಾರೋ ಒಬ್ರು ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ನೀನ್ ಕೆಲಸ ಮಾಡು। क्या होता है, प्रथम प्रेरणार्थक क्रिया। ಪ್ರೇರಣೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇರೋದು ಇವರು, ಯಾರು ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಪ್ರೇರಣೆಯನ್ನ ಕೊಡ್ತಾರೆ, ಉಸೆ ಕರಾನ। ಸಾನಂತರ ಮತ್ತೆ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ನೀನು ಅವ್ರ ಕೈಯಲ್ಲಿ ಆ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಿಸು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು। सो क्या है, वह क्या हुआ, मैं करना, वो कराना और वो करवाना, करना कराना करवाना, चलना चलाना चलवाना, बैठना बिठाना बिठवाना। इसी तरह से प्रेरणार्थक क्रिया स्वतः क्रिया जो वह कार्य ना करके दूसरों को प्रेरित करता है उसे ही प्रेरणार्थक क्रिया कहते हैं। आइए प्रथम प्रेरणार्थक रूप लिखना शुरू करेंगे। कवि के लिए कवयित्री, पढ़ना पढ़ाना, हम सिर्फ प्रथम प्रेरणार्थक रूप को बता रहे हैं। सिर्फ करना कराना, ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಒಂದೇ ಒಂದು ಲೈನ್ ಹಾಕ್ಬಿಟ್ರೆ ಅಲ್ಲಿಗೆ 1 ಮಾರ್ಕ್ಸ್ ನಿಮಗೆ ಸಿಕ್ಕೇ ಬಿಡ್ತು। करना कराना, चलना चलाना, समझना समझाना, पकड़ना पकड़ाना, करना कराना, बनना बनाना, लेखक के लिए लेखिका, लिखना लिखाना, उठना उठाना, सुनना सुनाना, देना दिलाना, बैठना बिठाना, चलना चलाना, उठना उठाना, ये सब हुआ। प्रेरणार्थ क्रिया के रूप लिखना, क्रिया प्रथम प्रेरणार्थक द्वितीय प्रेरणार्थक रूप, यहाँ पर प्रथम प्रेरणार्थक और द्वितीय प्रेरणार्थक रूप को लिखेंगे।
पहला है चिपकना, चिपकाना, चिपकवाना। ये दूसरा, ये प्रथम, ये मूल क्रिया है, ये प्रथम प्रेरणार्थक रूप है, ये द्वितीय प्रेरणार्थक रूप। लिखना, लिखाना, लिखवाना। लिखना ನಾನು ಬರೀತೀನಿ, लिखाना ಅವ್ರ ಕೈಲಿ ಬರೆಸ್ತೀನಿ, लिखवाना ಏ ನೀನು ಅವನಿಗೆ ಬರೆಸಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳ್ತೀನಿ। मैं लिखना, लिखाना, लिखवाना हुआ। उसी तरह मिलना, मिलाना, मिलवाना, देखना, दिखाना, दिखवाना, छेड़ना, छिड़ाना, छिड़वाना, भेजना, भिजाना, भिजवाना, सोना, सुलाना, सुलवाना, रोना, रुलाना, रुलवाना, डोना, दुलाना, दुलवाना, पीना, पिलाना, पिलवाना, सीना, सिलाना, सिलवाना, ठहरना, ठहराना, ठहरवाना, दोना, दुलाना, दुलवाना, देखना, दिखाना, दिखवाना, उतरना, उतराना, उतरवाना, पहनना, पहनाना, पहनवाना, चलना, चलाना, चलवाना, ठहरना, ठहराना, ठहरवाना, बोलना, बुलाना, बुलवाना, हंसना, हंसाना, हंसवाना, लड़ना, लड़ाना, लड़वाना, दौड़ना, दौड़ाना, दौड़वाना, काटना, कटाना, कटवाना, सीखना, सिखाना, सिखवाना। ಸೊ यहाँ तक हुआ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಕ್ರಿಯಾ ರೂಪ। ಏನಂತಂದ್ರೆ ಸ್ವತಃ ಕ್ರಿಯೆ ಮಾಡುವವನು ತಾನು ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡದೆ ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಪ್ರೇರಣೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟು ಮಾಡಿಸೋದನ್ನ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ರೂಪ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಸೊ उसके लिए सभी प्रथम प्रेरणार्थक रूप और द्वितीय प्रेरणार्थक सभी आपने देख लिया होगा। अब आइए दूसरे व्याकरण की ओर जाएंगे। तो दूसरा है बहुत ही अच्छी तरह से रहने वाला हिंदी व्याकरण में संधि। संधि है तो हम आसानी से पढ़ सकते हैं। इसको पढ़ लिया तो कोई गलती नहीं होगी। इस संधि को पढ़ने से आपके व्याकरण में कोई भी गलती नहीं होगा। स्वर संधि है, व्यंजन संधि है, विसर्ग संधि है। सो संधि में 3 भाग किए जाते हैं, एक स्वर संधि, दूसरा व्यंजन संधि और तीसरा विसर्ग संधि। आइए शुरू करेंगे। संधि, संधि शब्द का अर्थ है मेल। सो संधि शब्द अर्थ ಏನಂತಂದ್ರೆ ಜೋಡಣೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು। 2 वर्षों या अक्षरों के मेल से होने वाले विकार को संधि कहते हैं। 2 ವರ್ಷೋ या ಅಕ್ಷರೋं से ಅಂದ್ರೆ 2 ಅಕ್ಷರಗಳ ಜೋಡಣೆಯಿಂದ ಆಗುವಂತಹ ವಿಕಾರವನ್ನ ಸಂಧಿ ಅಂತ ಕರೀತಾರೆ। नेक्स्ट, जब 2 वर्ण आपस में जुड़ते हैं तो एक नया रूप ग्रहण करते हैं। वर्ण मेल की इस प्रक्रिया को संधि कहा जाता है। ಸೊ ಯಾವಾಗ 2 ವರ್ಣಗಳು ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಜೋಡಣೆ ಆಗ್ತಾವೋ एक नया रूप ग्रहण करते हैं, ಒಂದು ಹೊಸ ರೂಪವನ್ನ ಗ್ರಹಿಸಿಕೊಳ್ತವೆ। वर्ण मेल के इस प्रक्रिया को संधि कहा जाता है। ವರ್ಣದ ಜೋಡಣೆಗಳನ್ನ ಏನಂತಾರೆ, ये 2 वर्ष नहीं, ये 2 वर्ण है। वर्ण ಮೇಲದ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಜೋಡಣೆಯನ್ನು ನಾವೇನಂತ ಕರಿತೀವಿ, संधि ಅಂತ ಕರಿತೀವಿ। जो कन्नड़ में कैसा है संधि वही है हिंदी में भी उसी का अर्थ सेम ही है। आगे उदाहरण, सब संधि के लिए उदाहरण, शिव प्लस आलय, शिवालय, अ प्लस आ ये तो आकार आ जाता है। धर्म प्लस अधिकारी, धर्माधिकारी, अ प्लस आ इज इक्वल टू आ। अच्छा ठीक है, अब संधि का संधि क्या है उसका अर्थ आपने समझ लिया। अब हम संधि के निम्नलिखित भेद के बारे में जाएंगे। भेद है 3 है, एक स्वर संधि है, दूसरा व्यंजन संधि, तीसरा विसर्ग संधि। आइए, स्वर संधि, जब 2 स्वर आपस में मिलकर एक नया रूप धारण करते हैं
तब उसे स्वर संधि कहते हैं। स्वर संधि के निम्नलिखित 5 भेद है। पहले ಸ್ವರ ಸಂಧಿ ಅಂದ್ರೆ ಏನು? ಎರಡು ಸ್ವರಗಳು ಆಪಸ್ ಮೇ ಮಿಲ್ಕರ್ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಸೇರ್ಬಿಟ್ಟು ಒಂದು ಹೊಸ ರೂಪವನ್ನ ಕೊಡತ್ತಲ್ಲ, ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಸ್ವರ ಸಂಧಿ ಅಂತ. ಅಲ್ಲಿ ಎರಡು ಸ್ವರಗಳ ಜೋಡಣೆ ಆಗಿರ್ಬೇಕು, ಜೋಡಣೆಯಾಗಿ ಹೊಸ ರೂಪವನ್ನ ತಂದು ಕೊಡುವುದನ್ನೇ ಸ್ವರ ಸಂಧಿ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. तब उसे स्वर संधि कहते हैं। स्वर संधि को निम्नलिखित 5 भेद है। ಸೊ ಒಟ್ಟಾರೆ 5 ಭೇದಗಳು ಇದಾವೆ. ದೀರ್ಘ ಸಂಧಿ, ಗುಣ ಸಂಧಿ, ಋತಿ ಸಂಧಿ, यण संधि, अयादि संधि। दीर्घ संधि 2 सवर्ण स्वर मिलकर दीर्घ हो जाते हैं। यदि अ इ उ और रू के बाद वे ही रस्व दीर्घ स्वर आए तो दोनों मिलकर आ ಈ ಉ और ರು हो जाते हैं। ಸೊ ಈಗ ಒಟ್ಟು 5 ಭೇದಗಳಿದಾವೆ. ದೀರ್ಘ ಸಂಧಿ, ಗುಣ ಸಂಧಿ, ವೃದ್ಧಿ ಸಂಧಿ, ಎಣ್ ಸಂಧಿ, ಆಯ ಸಂಧಿ. ಸ್ವರ ಸಂಧಿಯಲ್ಲಿ ಇಷ್ಟು ಭೇದಗಳು. ಸೊ ದೀರ್ಘ ಸಂಧಿ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ಎರಡು ಸ್ವರಗಳು ಅಂದ್ರೆ ಎರಡು ಸವರ್ಣ ಸ್ವರಗಳು ಸೇರ್ಬಿಟ್ಟು ದೀರ್ಘ ಆಗತ್ತೆ. ಅ ಪ್ಲಸ್ ಅ ಇಸ್ ಈಕ್ವಲ್ ಟು ಆ, ಸೊ ದೀರ್ಘ ಆಗತ್ತೆ ಅಲ್ವಾ. ಅದೇ ತರ ಯದಿ ಅ ಇ ಉ और ರು के बाद वे ही रस्व, ಸೊ ಅದರ ನಂತರ ಸೇಮ್ ಅದೇ ರಸ್ವ ಅಥವಾ ದೀರ್ಘ ಸ್ವರ ಬಂತಂದ್ರೆ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಎರಡೂ ಕೂಡ ಜೋಡಣೆಯಾಗಿ ಆಕಾರ, ಈಕಾರ, ಊಕಾರ ಹಾಗೂ ಋಕಾರ ಆಗತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ದೀರ್ಘ ಸಂಧಿ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಸೊ ಉದಾಹರಣೆ, समान प्लस अधिकार समानाधिकार, धर्म प्लस आत्मा धर्मात्मा, विद्या प्लस अर्थी विद्यार्थी, ವಿದ್ಯಾ ಪ್ಲಸ್ ಆಲಯ ವಿದ್ಯಾಲಯ. ಸೊ ನೋಡಿ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಸೇಮ್ ಏನಂತಂದ್ರೆ ಆ ಸ್ವರದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಆ ಸ್ವರದಲ್ಲಿ ಸೊ ದೀರ್ಘ ಸ್ವರ ಆಗಿರ್ಬೋದು, ರಸ್ವ ಸ್ವರ ಆಗಿರ್ಬೋದು, ಯಾವುದಾದರೂ ಬಂದು ಕೊನೆಯಲ್ಲಿ ದೀರ್ಘ ಸ್ವರ ಬಂದಾಗ, ಕೊನೆಯಲ್ಲಿ ದೀರ್ಘ ಸ್ವರ ಆ ಎಲ್ಲರಲ್ಲೂ ಆ ಇದೆ, ಸೊ ಅದನ್ನ ನಾವು ದೀರ್ಘ ಸಂಧಿ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಅದೇ ತರ ಈನು ಕೂಡ ಈ ಬಂದು ಈ ಸ್ವರಾಕ್ಷರಗಳಲ್ಲಿ ಈ ಬಂದು ಮತ್ತೆ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಈ ಬಂದಾಗ ಸೊ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಅದೇ ದೀರ್ಘ ಸ್ವರ ಬಂತಂದ್ರೆ ಅದು ಕೂಡ ದೀರ್ಘ ಸಂಧಿ. ಕವಿ ಪ್ಲಸ್ ಇಂದ್ರ ಕವೀಂದ್ರ, ಗಿರಿ ಪ್ಲಸ್ ಈಶ್ ಗಿರೀಶ್, ಮಹಿ ಪ್ಲಸ್ ಇಂದ್ರ ಮಹೇಂದ್ರ, ರಜನಿ ಪ್ಲಸ್ ಈಶ್ ರಜನೀಶ್, ಈಕಾರ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಊರು, ಲಘು ಪ್ಲಸ್ ಉತ್ತರ ಲಘುತ್ತರ, ಸಿಂಧು ಪ್ಲಸ್ ಊರ್ಜಾ ಸಿಂಧೂರ್ಜ, ವಧು ಪ್ಲಸ್ ಉತ್ಸವ್ ವಧೂತ್ಸವ್, ಭೂ ಪ್ಲಸ್ ಊರ್ಜಾ ಊರ್ಜಾ. ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಆಕಾರ, ಈಕಾರ, ಊಕಾರ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಸೊ ಬಂದಿರೋದನ್ನ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ರು ಪ್ಲಸ್ ರು, ಪಿತೃ ಪ್ಲಸ್ ಋಣ್ ಪಿತೃ. ಸೊ ಇದು ಕೂಡ दीर्घ संधि के उदाहरण। आगे आइए हम गुण संधि की ओर आएंगे। यदि आ या आ के बाद ई या ई, उ या उ और रू आए तो दोनों मिलकर क्रमशः ए, ओ और अर हो जाते। ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಆ ಇ ಉ ಜಾಗದಲ್ಲಿ ಆ ಯಾ ಆ के बाद ಈ ಯಾ ಈ, ಉ ಯಾ ಉ और ರು ಆಯಿತು ಆ ಜಾಗದಲ್ಲಿ ಬಂತಂದ್ರೆ ಎ ಮತ್ತೆ ಓ ಮತ್ತೆ ಅರ್ ಆಗತ್ತೆ. ಅವುಗಳನ್ನ ಗುಣಸಂಧಿ. ಇದನ್ನ ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಫಾರ್ಮುಲಾಸ್ ಗಳಾಗಿ ನೆನಪಲ್ಲಿ. ಈಗ ದೀರ್ಘ ಸಂಧಿ ಅಂತಂದ್ರೆ ಆಕಾರ, ಈಕಾರ, ಊಕಾರ, ಋಕಾರ ಬಂದ್ರೆ ಅದು ದೀರ್ಘ ಸಂಧಿ. ಅದೇ ತರ ಎ ಮತ್ತೆ ಓ ಮತ್ತೆ ಅರ್ ಬಂತಂದ್ರೆ ಅದು ಗುಣಸಂಧಿಗೆ ಉದಾಹರಣೆ. देख लीजिए उदाहरण, गज प्लस इंद्र गज आ ಬಂತು ನೋಡಿ. ಆ ನಂತರ ಈ ಉ ಬಂತಂದ್ರೆ ಅದು ಬದಲಾವಣೆ ಆಗುತ್ತೆ. ರು ಬಂತಂದ್ರೆ ಗಜ ಪ್ಲಸ್ ಇಂದ್ರ ಗಜೇಂದ್ರ, ಪರಮ ಪ್ಲಸ್ ಈಶ್ವರ್ ಪರಮೇಶ್ವರ್, ಮಹಾ ಪ್ಲಸ್ ಇಂದ್ರ ಮಹೇಂದ್ರ, ರಮಾ ಪ್ಲಸ್ ಈಶ್ ರಮೇಶ್. ಅದೇ ತರ ಓಕಾರದು ವಾರ್ಷಿಕ್ ಪ್ಲಸ್ ಉತ್ಸವ್ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವ್, ಜಲ ಪ್ಲಸ್ ಉರ್ಮಿ ಜಲೋರ್ಮಿ, ಮಹಾ ಪ್ಲಸ್ ಉತ್ಸವ್ ಮಹೋತ್ಸವ್, ಮಹಾ ಪ್ಲಸ್ ಊರ್ಮಿ ಮಹೋರ್ಮಿ. ರುಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ ಸಪ್ತ ಪ್ಲಸ್ ಋಷಿ ಸಪ್ತರ್ಷಿ, ಮಹಾ ಪ್ಲಸ್ ಋಷಿ महर्षि अर्षि. आगे आइए वृद्धि संधि की ओर जाएंगे। यदि आ या आ के बाद ए या आई आए तो
दोनों के स्थान में आई तथा आ या आ के बाद ओ या औ आए तो दोनों के स्थान में औ हो जाता है. ಸೊ ಇಲ್ಲಿ ವೃದ್ಧಿ ಸಂಧಿದ ಏನರ್ಥ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಯಾ ಆಕೆ ಬಾದ್ ಏ ಯಾ ಐ ಆಯಿತು ಅಂದ್ರೆ ಸ್ವರಾಕ್ಷರಗಳ ಆ ಇರುತ್ತೆ, ಅದ್ರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಎ ಮತ್ತೆ ಐ ಬಂತಂದ್ರೆ ಎರಡೂ ಜಾಗದಲ್ಲಿ ಐ ಅಥವಾ ಆಕೆ ಬಾದ್ ಆ के बाद ಓ ಯಾ ಔ ಆಯೆ तो दोनों के स्थान में ಔ हो जाते. ಒಟ್ಟಾರೆ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಏನಾಗಬೇಕು, ಐ ಮತ್ತೆ ಔ ಬಂತಂದ್ರೆ ಅದು ವೃದ್ಧಿ ಸಂಧಿಗೆ ಉದಾಹರಣೆ. ಸೊ ದೀರ್ಘ ಸಂಧಿ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಈ ಉ ಋಕಾರ. ಸೊ ಅದೇ ತರ ದೀರ್ಘ ಸಂಧಿ ಆದ್ಮೇಲೆ ಗುಣ ಸಂಧಿ ಅಂತಂದ್ರೆ ಎ ಮತ್ತೆ ಓ ಮತ್ತೆ ಅರ್ಕಾರ ಬಂತಂದ್ರೆ ಅದು ಗುಣ ಸಂಧಿಗೆ ಉದಾಹರಣೆ. ಆಮೇಲೆ ವೃದ್ಧಿ ಸಂಧಿ ಅಂತಂದ್ರೆ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಐ ಮತ್ತೆ ಔ ಬಂತಂದ್ರೆ ಅದು ವೃದ್ಧಿ ಸಂಧಿಗೆ ಉದಾಹರಣೆ. ಸೊ ಅದನ್ನ ನೆನಪಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಬೇಕು. ಸೊ ಆइए उदाहरण देखेंगे. एक प्लस एक एकैक, मत प्लस ऐक मतैक, सदा प्लस एव सदैव, ಮಹಾ ಪ್ಲಸ್ ಐಶ್ವರ್ಯ ಮಹೇಶ್ವರಿ. ಎಲ್ಲನೂ ಕೂಡ ಐ ಬಂದಿದೆ ನೋಡಿ. ಇಲ್ಲಿ ಆ ಬಂದಿದೆ, ಸೊ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಎ ಐ ಬಂದಿದೆ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಐ ಬರಬೇಕು. ಅದೇ ತರ ಇಲ್ಲೂ ಕೂಡ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಔ ಬರಬೇಕು. ಪರಮ ಪ್ಲಸ್ ಓಜ್ ಪರಮೋಜ್, ಒನ್ ಪ್ಲಸ್ ಔಷಧ್ ವನೌಷಧ್, ಮಹಾ ಪ್ಲಸ್ ಓಜಸ್ವಿ ಮಹೋಜಸ್ವಿ, ಮಹಾ ಪ್ಲಸ್ ಔಷಧಿ ಮಹೌಷಧಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಎಂಡ್ ಸಂಧಿ ನೋಡೋಣ. एंड संधि यदि ई उ औ रू के बाद कोई भिन्न स्वर आए तो ई का य, उ का व और रू का ರ हो जाते. ಒಟ್ಟಾರೆ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಯ ವ ರ ಯಾವುದು ಬರುತ್ತೆ ಅದನ್ನ ಎಂಡ್ ಸಂಧಿಗೆ ಉದಾಹರಣೆ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಸೊ यहाँ पर उदाहरण देख लीजिए. ई प्लस अति प्लस अधिक अत्यधिक, अति प्लस अधिक अत्यधिक. और यहां पर ये आ गया. इति प्लस आदि इत्यादि. और तीसरा प्रति प्लस उपकार प्रत्युपकार. और मनु प्लस अंतर मनवंतर. सु प्लस आगत स्वागत. पितृ प्लस अनुमति पित्रानुमति. पितृ प्लस आज्ञा पित्राज्ञा. पितृ प्लस उपदेश पितृपदेश. यहाँ पर अंत में य व र ये आ गए. त्य य इत्या य प्रत्यु यु मन्व स्वागत पित्रानुमति र पित्राज्ञा र पितृपदेश र. सो आ गया. सो इसीलिए ये सब एंड संधि के लिए उदाहरण है. आइए आगे की स्वर संधि के अंतिम भाग पांचवा के भेद के ओर जाएंगे. अयादी संधि. यदि ये ए आई और वो औ के बाद कोई भिन्न स्वर आए तो ए का आई का आई, औ का औ और औ का औ हो जाते. ಒಟ್ಟಾರೆ ನೀವು ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಏನ್ ನೆನಪಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಐ ओ औ के बाद भिन्न स्वर आए तो ए का ಐ ಆಯ್ ಔ ಆವ್. ಇವು 4 ಪಾಯಿಂಟ್ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ನೆನಪಲ್ಲಿತ್ತಂದ್ರೆ ಸೊ ಅದು ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಕೂಡ ಸೊ ನಿಮಗೆ ನೆನಪಲ್ಲಿ ಉಳಿಯುತ್ತೆ. ಉದಾಹರಣೆ ಚಯನ್ ನಯನ್ ಯನ್ गायक नायिका भवन पावन. नेक्स्ट नाविका. सो यहाँ पर दिए गए देखिए आव पौ प्लस अन, पौ प्लस अन आव औ आय आय ऐ आ. सो इस तरह आता है. सो आइए यहाँ तक हुआ स्वर संधि का भागों का विस्तृत रूप एक है दीर्घ संधि और गुण संधि और विसर्ग वृद्धि संधि और एंड संधि और पांचवा है अयादी संधि. अब आ गए हम व्यंजन संधि की ओर. व्यंजन से स्वर अथवा व्यंजन के मेल से उत्पन्न विकार को व्यंजन संधि कहते हैं. सो वहां पर व्यंजन से स्वर अथवा व्यंजन के मेल से व्यंजन या व्यंजन का स्वर या व्यंजन के मेल से होने वाले
विकार को व्यंजन संधि कहते हैं। सो दिक प्लस गज, यहाँ पर देख लीजिए पूरा का पूरा क्या है, व्यंजन आ गया है। सो यहाँ व्यंजन से स्वर अथवा व्यंजन के मेल से होने वाले शब्द को व्यंजन संधि कहते हैं। दिग्गज, क, थ, छ, ठ, ख, थ, ये सब देख लीजिए। दिग्गज, सवानी, अजंत, षड्दर्शन, वाग्जाल, तद्रूप। तो आइए अंतिम विसर्ग संधि के हो जाएंगे। स्वरों अथवा व्यंजनों के साथ विसर्ग के मेल से विसर्ग में जो परिवर्तन होता है सो उसे विसर्ग संधि कहते हैं। ಅಲ್ಲಿ ಆಹಾ ಎರಡು ಚುಕ್ಕೆಗಳು ಬರುವಂತಹ ಶಬ್ದಗಳನ್ನ ವಿಸರ್ಗ ಸಂಧಿ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಸ್ವರ ಆಗಿರ್ಲಿ ವ್ಯಂಜನ ಆಗಿರ್ಲಿ ಅದರ ಜೊತೆ ವಿಸರ್ಗ ಇತ್ತಂದ್ರೆ ಅದರ ಜೋಡಣೆಯಿಂದ ಆಗುವಂತಹ ವಿಸರ್ಗವನ್ನು ಪರಿವರ್ತನೆ ಆಗುತ್ತೆ, ಅದನ್ನ ವಿಸರ್ಗ ಸಂಧಿ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಉದಾಹರಣೆ ಕೇಳಿए निष्कपट, नी प्लस कपट निष्कपट। नीरस, नी प्लस रस नीरस। दुर्गंध, धू प्लस गंध दुर्गंध। यहाँ पर देख लीजिए विसर्ग आ गया। मनोरथ, मना प्लस रथ मनोरथ। पुरह प्लस इत पुरोहित। नेक्स्ट हिंदी, यहाँ तक विसर्ग संधि हुआ और व्यंजन संधि के बारे में हुआ। बच्चों यहाँ तक संधि का समाप्त हुआ है, और भी आप आगे कॉलेज में या हिंदी विषय को लेंगे तो आप इसका विस्तृत रूप से जानकारी पाएंगे, और भी व्यंजन संधि का और भी कितने विस्तृत रूप से दिए गए हैं। विसर्ग का भी बहुत ही ज्यादा से ज्यादा अंश है, मगर 8वीं 9वीं 10वीं कक्षा के बच्चों के लिए इतना काफी है, इतना ही आप सीख लीजिए, बस वो काफी है। मगर आगे जाते समय आपको इसका ज्यादा ही विस्तृत रूप से जानकारी मिलेगा। अब हम आएंगे और एक व्याकरण की ओर, समास की ओर, हिंदी व्याकरण समास की ओर आएंगे। हिंदी व्याकरण समास। समास में 2 स्वतंत्र शब्दों का योग होता है। कम से कम शब्दों का प्रयोग से अधिक अर्थ बताने की संक्षिप्त विधि को समास कहते हैं। 2 या 2 से अधिक शब्दों के मेल से बनाने वाला शब्द समस्त पद कहलाता है। समास के विभिन्न पदों को अलग अलग करने की प्रक्रिया को समास विग्ರಹ कहते हैं। सो ಇಲ್ಲಿ ಎಷ್ಟೊಂದು ಶಬ್ದಾರ್ಥಗಳಿದಾವೆ, सो ನೀವು ಒಂದನ್ನ ನೀಟಾಗಿ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಸಾಕು। ಕಮ್ ಸೆ ಕಮ್ ಶಬ್ದೋं के प्रयोग से, ಬಹಳ ಕಡಿಮೆ ಶಬ್ದಗಳ ಪ್ರಯೋಗದಿಂದ ಜಾಸ್ತಿ ಅರ್ಥವನ್ನ ತಿಳಿಸುವುದನ್ನೇ ಸಮಾಸ ಅಂತ ಕರೀತಾರೆ, ಸಂಕ್ಷಿಪ್ತ ವಿಧಿಯನ್ನೇ ಸಮಾಸ ಅಂತ ಕರೀತಾರೆ। ಅಥವಾ 2 ಅಥವಾ 2ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಶಬ್ದಗಳು ಜೋಡಣೆಯಾದಾಗ ಬರುವಂತಹ ಸಮಸ್ತ ಪದವನ್ನ समास ಅಂತ ಕರೀತಾರೆ। समास के विभिन्न पदों को, समासದ ವಿಭಿನ್ನ ಪದಗಳನ್ನ ಬೇರೆ ಬೇರೆಯ ಪ್ರಕ್ರಿಯೆಗೆ ಒಳಗೊಂಡಾಗ ಅದನ್ನ ಸಮಾಸನ ವಿಗ್ರಹ ಮಾಡಿದಾಗ समास ಅಂತ ಕರೀತಾರೆ। आइए समास 6 प्रकार के होते हैं। सो 6 ಪ್ರಕಾರಗಳಿದಾವೆ। ಒಂದು ಅವ್ಯಯಿ ಭಾವ ಸಮಾಸ, ಕರ್ಮಧಾರಯ ಸಮಾಸ, ತತ್ಪುರುಷ ಸಮಾಸ, ದ್ವಿಗು समास, द्वंद्व समास, बहुव्रीहि समास। तो आइए देखेंगे अव्ययी भाव समास की ओर। अव्ययी का शाब्दिक अर्थ है अव्यय हो जाना। जिस समास में पहला पद अव्ययी हो तथा उसके समस्त पद भी अव्ययी बन जाए उसे अव्ययी भाव न समास कहते हैं। अव्ययी भाव समास में पहला पद प्रधान होता है। सो अव्ययी भावದ ಶಾಬ್ದಿಕ ಅರ್ಥ ಏನಂತಂದ್ರೆ ಅವ್ಯಯವಾಗುವುದು। ಯಾವ ಸಮಾಸದಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ ಪದ ಅವ್ಯಯ ಆಗುತ್ತೋ ತथा ಅದರಲ್ಲಿ ಸಮಸ್ತ ಪದ ಅವ್ಯಯ ಆಗುತ್ತದೆ उसे अव्ययी भाव न समास कहते हैं। ಒಟ್ಟಾರೆ ಹೇಳ್ಬೇಕಂದರೆ ಮೊದಲನೇ ಪದ ಅವ್ಯಯವಾಗಿರುತ್ತೆ तथा उसके समस्त पद, ಇಡೀ ಸಮಸ್ತ ಪದ ಅವ್ಯಯವಾಗಿರುವುದನ್ನ ಅವ್ಯಯಿ ಭಾವ ಸಮಾಸ ಅಂತ ಕರೀತಾರೆ। ಅದರಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ ಪದ ಅವ್ಯಯವಾಗಿರ್ಬೇಕು, ಸೊ ಅಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಏನು ಅರ್ಥವನ್ನ ಕೊಡದೇ ಇರುವಂತಹ ಪದ। ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಸಮಾಸದ ನಂತರ ಇರುವಂತಹ ಪದ ಪ್ರಧಾನವಾದ ಸ್ಥಾನವನ್ನು ತಗೊಂಡಿರುತ್ತೆ। ಸೊ जैसे विग्रह सामासिक शब्द पहला पद अव्यय, जन्म से लेकर आजन, यहाँ पर देख लीजिए ये अव्यय है आ, इसमें कोई अर्थ ही नहीं, इसलिए वो अव्यय हो जाएगा। कटके के बिना, बेग थके बे, पेट भर पेट भर, जैसा संभव हो यथा संभव यथा,
बिना जाने अनजाने अन। तो दूसरा है कर्मधारय समास की ओर जाएंगे। तो अव्यय भाव समास में पहला पद अव्यय होता है, उसका देखने से ही पता चलता है। पद पहला शब्द को अव्यय यानी कोई अर्थ नहीं रहता, उसे अव्यय भाव समास कहते हैं। दूसरा कर्मधारय समास है। इस समास के बाद उत्तर पद प्रदान होता है। इसमें विशेषण विशेष, एक शब्द विशेषण दूसरा विशेष या उपमेय उपमान का संबंध होता है। अर्थात दोनों में से एक शब्द की उपमा दूसरे से दी जाती है या अर्थात दोनों में से एक शब्द की उपमा दूसरे से दी जाती है, यह तुलना की जाती है। ಸೊ ಇದನ್ನ ಹೋಲಿಕೆಯನ್ನ ಮಾಡಲಾಗುತ್ತೆ। ಏನಂತಂದ್ರೆ ಕರ್ಮಧಾರಯ ಸಮಾಸದ ಅರ್ಥವೇನಂತಂದ್ರೆ ಒಂದು ಮೊದಲನೇ ಶಬ್ದ ವಿಶೇಷಣವಾಗಿರುತ್ತೆ, ಇನ್ನೊಂದು ಶಬ್ದ ವಿಶೇಷವಾಗಿರುತ್ತೆ। ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಹೋಲಿಕೆಯನ್ನ ಮಾಡಲಾಗತ್ತೆ, ಹೋಲಿಕೆಯನ್ನ ಮಾಡೋದನ್ನ ಕರ್ಮಧಾರಯ ಸಮಾಸ ಅಂತ ಕರೀತಾರೆ। ಸೊ ಮೊದಲನೇದು ಪಹಲಾ ಪದ ವಿಶೇಷಣ ತಥಾ दूसरा पद विशेष। ಸೊ ಮೊದಲನೇ ಪದ ವಿಶೇಷಣ ಹಾಗೂ ಎರಡನೇ ಪದ ವಿಶೇಷವಾಗಿರುತ್ತೆ। ಉದಾಹರಣೆಗೆ ಪಹಲಾ ಪದ दूसरा पद ಸಮಸ್ತ ಪದ ವಿಗ್ರಹ। ಈಗ ಉದಾಹರಣೆಗೆ सद्धर्म ಅಂತ ಕೊಟ್ರು ಅನ್ಕೊಳ್ಳಿ। सत धर्म सद्धर्म, सत है जो धर्म। पीता अंबर पीतांबर, पीला है जो अंबर। ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಆಕಾಶವನ್ನ ಹಳದಿ ಬಣ್ಣಕ್ಕೆ ಹೋಲಿಕೆ ಮಾಡಿರೋದ್ರಿಂದ ಹೋಲಿಕೆಯನ್ನು ಮಾಡೋದನ್ನ ಕರ್ಮಧಾರಯ ಸಮಾಸ ಅಂತ ಕರೀತಾರೆ। ನೀಲಕಂಠ ನೀಲಕಂಠ, ನೀಲ ಹೇ ಜೋ ಕಂಠ। ಸೊ ನೀಲಿ ಆಗಿದೆ ಅಂದ್ರೆ ಕಂಠ ಇದೆ, ಬಟ್ ಆದ್ರೆ ನೀಲಿ ಬಣ್ಣದಾಗಿದೆ। ಸೊ ಅದರಲ್ಲಿ ವಿಶೇಷತೆ ಇದೆ। ಸೊ ಹೋಲಿಕೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ, ಕಂಠ ಇದೆ ಅದು ನೀಲಿ ಬಣ್ಣದಾಗಿ ಹೋಲಿಕೆಯನ್ನು ಮಾಡಿರೋದ್ರಿಂದ कर्मधारय समास। पहले पद उपमान तथा दूसरा पद उपमेय होता है। उदाहरण पहला पद दूसरा पद समस्त पद विग्रह। कनक के समान लता कनकलती कनकलता। चंद्रमुख चंद्रमुख, चंद्र के समान मुख। पहला पद उपमेय तथा दूसरा पद उपमान। सो उदाहरण पहला पद दूसरा पद समस्त पद विग्रह। मुख चंद्र मुख चंद्र, चंद्रमा रूपी मुख। कर कमल कर कमल, कमल रूपी कर। नेक्स्ट तत्पुरुष समास। जिस समास में उत्तर पद दूसरा पद प्रधान हो वह तत्पुरुष समास के नाम से जाना जाता है। इस समास में दोनों शब्दों के बीच आने वाले परसर्गों को के द्वारा के लिए से का की के में पर का लोप हो जाता है। जैसे सो ಏನಂತಂದ್ರೆ ತತ್ಪುರುಷ ಸಮಾಸದಲ್ಲಿ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಬಿಡಿಸಿದಾಗ ಕೋ ಕೆ ದ್ವಾರ ಕೆ ಲಿಯೆ ಸೆ ಕಾ ಕಿ ಕೆ ಸೊ ಮೇ ಪರ್ ಬಂದಾಗ ಮಾತ್ರ ಅದು तत्पुरुष समासಕ್ಕೆ उदाहरण आते। जन की क्षति जन्मक्षति, यहाँ पर सर्ग की का लोप हो गया है और समस्त पद बना है जन्मक्षति। कारकों की विभक्तियों के नाम के अनुसार तत्पुरुष समास के 6 भेद किए गए हैं। कर्म तत्पुरुष कर्म कारक की विभक्ति को का लोप है। सो स्वर्ग प्राप्त, ग्रंथाकार, गगनचुंबी, चिड़िया मार, परलोक गमन ಇವೆಲ್ಲ ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಬಿಡಿಸಿದಾಗ ಕಾಕೆ ಕಿಕ್ಕಿ ಬರುತ್ತೆ। ಕರ್ಣ ತತ್ಪುರುಷ, ಸೊ ಅದು ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿದ್ದು। ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸಂಪ್ರದಾನ ತತ್ಪುರುಷ, ಸೊ ಅದು ಕೂಡ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ। ಸೊ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಅಪದಾನ ತತ್ಪುರುಷ, ಆಮೇಲೆ ಸಂಬಂಧ ತತ್ಪುರುಷ, ಸೊ अधिकार तत्पुरुष। आमेले द्विगु समास। इस समास में पहला पद संख्यावाची होता है, यह समस्त शब्द ಸಮೂಹವಾಚಿ भी होता जैसे। ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಇದರಲ್ಲಿ ಸಂಖ್ಯೆಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿರುತ್ತೆ, ಅದು ದ್ವಿಗು ಸಮಾಸ ಆಗಿದೆ। ಉದಾಹರಣೆ 700 दोहा का समूह सत्सई। सत्सई ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ 7 ಅಂತ ಬಂತು, ಸಂಖ್ಯೆ ಬಂತಂದ್ರೆ ಅದು ದ್ವಿಗು ಸಮಾಸ। पंचवटी सो 5, सो ಈ ರೀತಿಯಾಗಿರೋದನ್ನ ದ್ವಿಗು ಸಮಾಸ ಅಂತ ಕರೀತಾರೆ। ನೆಕ್ಸ್ಟ್ ದ್ವಂದ್ವ ಸಮಾಸ। ದ್ವಂದ್ವ ಸಮಾಸ ಅಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಯೋಜಕ ಚಿಹ್ನೆ ಇರುತ್ತೆ। जिस समास में दोनों पद प्रधान होते हैं कोई गौण पद नहीं होता उसे द्वंद्व समास कहते हैं। इसमें दो शब्दों को मिलने वाले समुच्चय बोधक और तथा यो अथवा एवं का लोप हो जाता है। ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ನೀವು ಅಲ್ಲಿ ಏನು ಯೋಚನೆ ಮಾಡಕ್ ಬೇಡ, ಅಲ್ಲಿ ಯೋಜಕ ಚಿಹ್ನೆ ಇತ್ತಂದ್ರೆ ಸೊ ನೀವು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಕೂಡ ಅದು ಅಥವಾ ಅಲ್ಲಿ ಔ ತಥಾ ಯೋ ಅಥವಾ ಏವಂ ಬಂತಂದ್ರೆ ಅದು
द्वंद्व समासಕ್ಕೆ उदाहरण इसे देख लीजिए। अंत है बहुव्रीहि समास, जिस समास में समास पद में कोई पद प्रधान ना होकर अन्य कोई पद प्रधान हो उसे बहुव्रीहि समास के नाम से जाना जाता है। बहुव्रीहि समास में विग्रह करने पर अंत में जिसका, जिसके, जिसकी या वाला, वाले, वाली आते हैं जैसे। सो ಏನಂತಂದ್ರೆ ಸೊ ಶಬ್ದಗಳು ಯಾರು ಮೃಗಿಕೆ ಲೋಚನೋಂಕೆ ಸಮ ನಯನೆ ಜಿಸ್ಗೆ ಮೃಗ ನಯನೆ ಅಂದ್ರೆ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ದೊಡ್ಡದಾಗಿರುತ್ತೆ, ಅದಕ್ಕೆ ಅರ್ಥ ಕೊಡುವಂಥದ್ದು ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಶಬ್ದ ಆಗಿರುತ್ತೆ. ಈ ರೀತಿ ಕೊಡೋದನ್ನ ಸೊ ನಾವೇನ್ ಹೇಳ್ತೀವಿ ಬಹುವ್ರೀಹಿ ಸಮಾಸ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಎಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಉದಾಹರಣೆಗಳು. ಸೊ ಈಗ ನೀಲಕಂಠ ಜಿಸ್ಕ, ಸೊ ನೀಲಕಂಠ ಉಳ್ಳವನು ಯಾರು? ಶಿವ. ಸೊ ಶಾಯದ್ आप लोग समझ में आए होंगे। धन्यवाद।